दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर सांगलीमध्ये हळदीचे सौदे पार पडलेत। सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात पार पडलेल्या हळद सौद्यात हळदीला 17,800 रुपये प्रति क्विंटल इतका उच्चांकी दर मिळालाय। 10,000 रुपये हा कमीत कमी दर मिळालाय। पाडव्याच्या मुहूर्तावर काढण्यात आलेल्या सौद्यांमध्ये मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी आपली हळद विक्रीसाठी आणली होती। कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे आणि व्यापाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये या हळदीच्या सौद्यांचा शुभारंभ पार पडलाय। कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वसंतदादा मार्केट यार्ड सांगली येथे पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर हळदीचे आणि गुळाचे सौदे शुभारंभ करण्यात आला आणि हळदीला 14,000 ते 17,800 पर्यंत दर मिळालेला आहे। आज 17,800 उच्चांकी दर मिळालेला आहे। नक्कीच या वर्षी देखील हळदीची आवक चांगली वाढल आणि हळदीला चांगले भाव मिळतील आणि सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीची जी विश्वासार्हता आहे ती यावर्षीही देखील सर्व शेतकऱ्यांना त्याच्याबद्दल विश्वास मिळेल। गुळाचेही चांगले सौदे शुभारंभ झालेला आहे। गुळाची आवक यावर्षी वाढेल। मार्केट कमिटीचे चेअरमन सुजय शिंदे यांच्या हस्ते आज गुळाच्या सौद्याचा आणि हळदीच्या सौद्याचा प्रारंभ झाला। हळदीला आज अत्यंत उत्साहामध्ये सौदा पार पडला। खाली 10,000 आणि वरती 17,800 असा दर आज शेतकऱ्यांना मिळाला। येणारं वर्ष हे देखील फार मोठं मंदीचं नाही आहे, परंतु यंदाचं पीक मोठं असल्यामुळं यावर्षी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातली आवक मोठ्या प्रमाणात होईल। परपेटेतली देखील होईल, आपल्या सांगली जिल्ह्याची देखील होईल। एकंदरीत यंदा अत्यंत मोठा व्यापार सांगलीमध्ये पूर्ण महाराष्ट्रातला मोठा व्यापार होण्याची शक्यता आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।